नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप टेस्टी आणि चवदार असा झटपट नाश्ता बनवणार आहोत। तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। उपम्यासाठी जो जाड रवा वापरतो तो इथे मी घेतला आहे। यानंतर यामध्ये पाव कप बेसन घालायचं आहे। तुम्ही वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा घेतला तर पाव वाटी तुम्हाला बेसन घ्यायचं आहे। यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। हे थोडं थोडं आपल्याला घालत जायचं आहे। जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढंच पाणी यामध्ये आपल्याला लागणार आहे। यामध्ये पाणी घालून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात। तर इथे मी सगळं 1 कप पाणी यामध्ये घातलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया, सगळ्या गुठळ्या काढून घेऊया आणि स्मूथ असं हे पीठ तयार करूया। तर हे पीठ आता तयार आहे। आता यामध्ये भाज्या घालायच्यात। तर इथे मी मेथी घेतली। मेथीची पानं स्वच्छ धुवून सगळं पाणी निथळून मी अगदी बारीक अशी चिरून घेतले। 1 कप मेथी आहे। यानंतर किसलेलं गाजर इथे मी 2 चमचे घालते। भाज्यांचं प्रमाण इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेला कांदा घातला। तुम्ही मेथीऐवजी पालकसुद्धा घालू शकता। इथे आता मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलं आहे। यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं। इथे मी मेथी आणि गाजर याच भाज्या घातल्यात। तुमच्याकडे जर दुसऱ्या कुठल्या भाज्या घरी उपलब्ध असतील त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता। इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलं। भाज्यांमध्ये तुम्ही बारीक चिरलेला कोबी, स्वीटकॉर्नचे दाणे घालू शकता। बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालू शकता। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। भाज्यांनी भरपूर अशी आपली ही आजची नाश्त्याची रेसिपी आहे, त्यामुळे खूप पौष्टिक आहे। यामध्ये आता इथे मी 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही 2 चमचे दही घातलं तरी चालेल। आता इथे मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर अगदी बारीक चिरलेला असा कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। या फोडणीमुळे आपली रेसिपी आणखीनच खमंग होते। ते फोडणी मी आपल्या तयार मिश्रणामध्ये घातली आहे। मिक्स करून घेऊया। हे मिश्रण आपलं तयार आहे। यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा इथे ऑप्शनल आहे। बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। बेकिंग सोड्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आहे। मिक्स करून घेऊया। आता इथे मी छोटा तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालते। या पॅनमध्ये मी आज हे बनवणार आहे। तुम्ही डोसा तव्यावर सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेकसुद्धा बनवू शकता। एका वेळेला भरपूर नाश्ता तुमचा तयार होईल। यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातली। पाव चमचा इथे सफेद तीळ घातलेत। यानंतर तयार मिश्रण यामध्ये घालायचे। हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला। आता हे आपण भाजून घेऊया। यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं एका बाजूने भाजून घेऊया।
तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण पाहूया. हे मी उलटून घेतले आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त रंग आला याला. दुसऱ्या बाजूने सुद्धा आता हे आपण झाकण ठेवून भाजून घेऊ. तर खूप कमी तेलामध्ये तयार होणारा असा हा नाश्ता आहे. तर इथे आता हे मी दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलंय आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस असं हे भाजलं गेलंय. काढून घेऊया. दिसायला जितकं मस्त हे दिसतंय तितकंच चवीला अप्रतिम लागतं आणि अगदी पौष्टिक असं हे नाश्त्यासाठी तयार होतं. तर इथे मी दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करते. तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. असंच सुद्धा हे खूप मस्त लागतं. तर हा नाश्ता नक्की तयार करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.